गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही चाललो आहे अशिरीगड किल्ला ट्रेकिंगसाठी. तर बाईकने जाणार आहे. तर आम्ही आज डुओ ट्रेक करणार आहे. तर माझा एक मित्र येणार आहे. तर चला मग तो आल्यावर तुम्हाला मी दाखवतो. आपला बाईकचा लुक. तर नेहमीप्रमाणे आज पण आम्हाला लेट झालेला आहे. मी 20 मिनटं झाले खाली थांबलेलो आणि हा आत्ता आला आहे. तर ॲज इंट्रो करून देतो. हा माझा लहानपणीचा मित्र आहे दिशांत. तर आज आम्ही दोघं जाणार आहे डिओ ट्रेकसाठी. तर आम्ही आता अशिरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे. तर इथून आम्हाला जायचं आहे पुढे. सुंदर बघा, तेच जायचं वाटतं मला ट्रेकिंगला. इथून रस्ता गेला आणि इथे सुंदर असं गाव आहे किल्ल्याचा. इथून जायचं. तर बघू आज आम्ही आज डुओ ट्रेक करतोय खूप दिवसांनी. किती वेळ लागतो बघू. आय थिंक 1.5 ते 2 तास लागेल. आणि आम्हाला काय थकवा येत नाही. आमचा जेव्हा मोठा ग्रुप असतो तेव्हा हळूहळू आम्ही जात असतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. कारण की सगळे थकलेले माणसं आहेत आमच्या ग्रुपमध्ये. म्हणून आम्ही आज दोघंच चाललो. तर चला. ऑफरोडिंग केलेली बुलेट अडकली म्हणजे. कसं काय? चाक अडकला मागचा. तर मी चालतो आता इथून. म्हणजे झाड बघा किती सुंदर आहे. बाईकच्या टायरचे ग्रीप असते ना तसे झाड आहे बघा. नंबर झाड आहे. तर आम्ही इथे चालतो आणि इथे किड्यांचा आवाज काय भारी येतोय बघा. फक्त फील करा आवाज किड्यांचा आणि पक्ष्यांचा. हो, अजूनपर्यंत आम्हाला प्लेन रस्त्यात दिसलं. अजून मेन चढण आली नाही. तर पुढे जाऊन मात पडेल. किती चढण आहे वरती. आणि हा ट्रेक आम्ही फर्स्ट टाइम करतो. आधी कधी केलेला नाही. तर बघू कसा असेल पुढे. पहिली चढण चढतोय. म्हणजे एवढी काही डिफिकल्ट वाटत नाही. इझी वाटतं. पुढे माहीत नाही. पुढे कसं पण सुद्धा महाराजांचं नाव येऊ आपण चालत राहू. काय प्रॉब्लेम नाही. आणि एवढ्या इथे पण रस्ता बघा असं म्हणजे दगडाचा प्रॉपर बनवलेला आहे. सगळ्यात पहिला पण टकमक केलेला. आता इकडे एक म्हणजे असं टाकी टाईप दिसतंय. म्हणजे हे कचरा टाकण्यासाठीच बनवलंय. तर कचरा याच्यामध्येच टाका. तेव्हा कोणी कचरा इथे बाहेर टाकलाय तर आपण टाकू आतमध्ये. खूप कचरा इथे गाडावर पडलेला आहे. तर मित्रांनो अशी चुकी करू नका. आणि इकडे पियाला पण. आणि इथे दारू वगैरे पण पिऊ नका. मागे दारूच्या बाटल्या पण पडलेला. हा श्री छत्रपती संभाजी महाराजांचा गड आहे. आणि गड राखणे त्याची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे. तर तेवढं कर्तव्य करा. इकडे बघा अशा प्रकारचे किडे फिरत आहे. आणि या किड्याचा पर्पज आहे येणाऱ्या काळात पाऊस खूप जोरात येणार आहे असं बोलतात लोक. तर आपल्याला पण एवढी आयडिया नाही आहे. तिकडे थोडा ब्रेक घेऊया 5-10 मिनिटाचा. अजून चढायचं बाकी आहे. कचरा बघा इथे असं टाका कचरा. आणि मला वाटलं इथून असं फिरून जायचं वरती. थोडा रेस्ट करून आपण जाऊया वरती.
तर इकडे एवढी गरमी आहे ना, तुम्ही बघू शकता किती स्वेट आलाय. तर 5 मिनटं रेस्ट घेतो आणि इथून आम्ही जातो पुढे. तर मला वाटतं या हप्त्यामध्ये आता लेग्स मारायची गरज नाही, कारण की लेगची वर्कआउट आज चांगलीच होणार आहे. तर लेग या हप्त्यात आम्ही मारणार नाही. तर चला आम्ही आता चाललो. दिशेने तिकडून चाललो आहे. त्याच्याकडे ऑफरोडिंग गाडी आहे 4x4 आणि आपल्याकडे ऑटोमॅटिक आहे, नाही तर मॅन्युअल आहे. पण आम्ही सीधा रस्त्याने चालतो. पूर्ण चाडा नाही इथून. पण इकडे पावसाळ्यात रिक्स असेल काय, म्हणून तर पावसात यायचं ना. आपण पाऊस नाही म्हणून तर आलो भाई. पावसात कुठेच रिस्क नाही घ्यायची. ते पण बा नाही जायचं वरती. चा पॅच आहे इथून. मी हालत खराब होते रॉकचा पॅच चढता. पूर्ण वरपर्यंत रॉक्सच आहे. तर आमची 90% चढाई कंप्लीट झाली आहे. तर अजून इथे 10% बाकी आहे. म्हणजे लास्टचा 15 मिनिटचा जो ट्रॅक होता तो एवढा डिफिकल्ट होता, कारण की पूर्ण रॉकच्या पॅचनी चढाई होती. हा पूर्ण पॅच रॉकचाच आहे, म्हणून थोडं हे बघा दिसतं निसर्गाचं सौंदर्य बघा. तर आमचा अजून आता 5% ट्रेक बाकी आहे. तर इथे बघा सुंदर एकदम बघा, रस्ता बघा किती सुंदर आहे. हे बघा तिकडे नॅशनल हायवे गुजरात अहमदाबाद, त्याच रोडने आलो आपण. तिकडे रस्त्याचं काम चालू आहे. तिकडे गेलो विरार येतो. आम्ही आता थोडा वरती आलो आणि इथे एक मंदिर आहे. हे मंदिर वाघोबा देवाचं मंदिर आहे, म्हणजेच वाघाचं मंदिर आहे. तरी आता हे गावकऱ्यांनी नवीन बांधलं आहे आणि इकडे जुनंवालं आहे. हे जुनं मंदिर आहे. इथं उभे केलं आणि किती मस्त काढलं बघा. झाडांमध्येच बनवलं आहे. टाईप काहीतरी आहे, पण माहीत नाही काय ते. मला वाटतं कदाचित दारू गोळा वगैरे ठेवण्यासाठी आधीचे महाराजांच्या काळातले लोक वापरत असेल कदाचित. इथून चढायचं आहे आम्हाला. हां थोडा डेंजर पाहिजे ते, आरामात चढा. तर चला जाऊया हळूहळू. या ठिकाणी असे म्हणजे आधी प्रॉपर पायऱ्या वगैरे होत्या, पण इंग्रजांच्या काळात ही पायऱ्या तोडल्या होत्या इंग्रजांनी. म्हणजे जेव्हा आपल्यावर इंग्रजांनी राज केलेला तेव्हा हे सगळ्या पायऱ्या वगैरे तोडलेल्या. नाही तर इथे आधी प्रॉपर पायऱ्या होत्या. या किल्ल्यावर आम्ही पोचलेलो आहे. फक्त एवढीशे सीड्या चढायच्या बाकी आता. आणि एवढ्यावरती पण एवढ्या चांगल्या सीड्या बांधल्या शासनाने. हॅट्स ऑफ आहे भाई शासनाला. खतरनाक मस्त. आणि इथे रेलिंग वगैरे पण मस्त लावली. विदाउट सीड्या तर इम्पॉसिबल आहे. विदाउट स्टेअर्स तर चढणं इम्पॉसिबलच आहे इकडे, म्हणूनच तर स्टेअर्स लावले तिकडे. असं एक शिलालेख आहे, असं क्वीन टाईपचं आहे. हा इंग्रज किंवा पोर्तुगलच्या टाईमाचा आहे, आपल्या मराठ्यांचा नाही. असं कोणाचा पण असो, इंग्रज आणि पोर्तुगल गेले खड्ड्यात. आपल्याला फक्त आपल्या माणसाचा अभिमान वाटला पाहिजे. एक पाण्याचा टाका आहे, पण अजून पाणी भरलेलं आणि घाण पाणी. तर इथे असं प्रॉपर स्टेअर्स आहे. छोटा रस्ता पण ठीक आहे. अशा रस्त्यावर थोडी पण रिक्स नाही घ्यायची, एकदम आरामात जायचं. या इंग्रजाच्या आईच्या गावात तर लोकांनी पूर्ण किल्ल्याची वाट लावली बघा. हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा. इकडे पण महाराजांच्या काळातलं
शिलालेख आहे सुंदर. आणि हे पूर्ण त्या साईडनी तटबंदी होती वाटतं, हा मेन दरवाजा. आणि हे पूर्ण इंग्रजांनी राज्य केल्यावर सगळं तोडून टाकलं आहे. मस्त भाई मस्त. तर इथे एक रस्ता गेलाय, इथे एक रस्ता गेलाय. हे मला वाटतं असं पाणी वगैरे जायला बनवलं असेल त्या काळात ना. जायचं कुठून, लेफ्ट नाही की राईट नाही? लेफ्ट नाही. लेफ्ट नाही. चल सीड आहे. इथे पण बघा प्रॉपर स्टेअर्स आहे. टॉप 11 मध्ये वरती असं लँडस्केप आहे. आणि इकडे अजून लोक पण आलेले. येऊन एवढं भारी वाटतंय ना. ऊन आहे पण एक नंबर म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी वाटते ना इकडे खरोखर. आपली येताना हालत खराब झाली. मग महाराजांच्या काळातले लोक कसे आहेत असली. फायनल डेस्टिनेशनवर पोचलो. इकडे एक देवीचं मंदिर आहे आणि इकडे तोफा ठेवलेत. देवीचं मंदिर आहे असं. मस्त मंदिर आहे. इथे महाराजांचा फोटो पण आहे. संभाजी महाराजांच्या काळातील तोफा ठेवलेले आहेत बघू शकता. आणि जे तोफा आहे तोफाचं एका तोफेचं वजन 400 ते 500 किलो वजन आहे. आणि हे तोफा खाली पडलेले होते. हे मध्ये शिवभक्तांनी वरती उचलून आणलेले. आणि 400-500 किलोच्या तोफा वरती आणणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. शकता इकडे काय. चला या किल्ल्याच्या राईट साईडला ही जागा आहे. कदाचित हा संभाजी महाराजांचा वाडा आहे. म्हणजे सदरेवर आलो आणि हे संभाजी महाराजांचं सिंहासन आहे. आणि इकडे संभाजी महाराज स्वतः बसायचे याच्यावर. एकदम पावन भूमी आहे महाराजांची. आम्ही आता सदरेवर आलो. सदरेवर म्हणजे जेव्हा राजदरबार भरायचा म्हणजे राजदरबार भरतात इथे महाराज बसायचे आणि इथे सगळे लोक बसलेले असायचे. हा या किल्ल्याचा राजदरबार आहे. आणि इथे 2 वाडे आहेत. तिथे कदाचित महाराजांच्या टायमाचे लोक राहत असेल किंवा महाराज स्वतः राहत असेल एवढी का आपल्याला आता आयडिया नाही आहे. इकडे पण 2 वाडे आहेत बघा. हा पण एक वाडा तुटला. ते वाडा नाही, हा ही अशीच मोकळी जागा आहे. इथे असेल मला वाटतं जमा करून ठेवलं आहे. घराच्या मागचं अंगण आहे. अंगण वाटतं तेच. आणि असं प्रॉपर हे लोक संभाजी महाराजांना हरू न शकले म्हणून यांनी किल्ल्याची वाट लावली आहे इंग्रजांनी. इंग्रज असो, पोर्तुगीज असो, परत निजामशाही असो, आदिलशाही असो, या सगळ्यांची लायकी 0 आहे महाराजांसमोर. काय नाही, 0-0. हे लोक महाराजांना हरवू न शकले म्हणून यांनी आपल्या किल्ल्याची नासधूस केली. साले हरामी कुत्रे इंग्रज. ते वेस्ट करणार रे, एवढं खाणार नाही. डोगेश भाईला पाणी प्यायला मी चांगली आयडिया केली आहे. हॅलो, फोन केलेला मी बाहेर आहे. हो, तिकडे आपला पालघर. आम्ही इथून आलो. आपल्या गाड्या बघ तिकडे.
त्या गावातून आम्ही वरती आलो आहे. बाजूला नॅशनल हायवे मस्त भेटले गडावर. बघूया काय नाही. नको जाऊ. गुफा नाही मला वाटतं असंच बनवलेलं असेल. लपायची जागा आहे. हो कदाचित असू शकतं. इथे 3 पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा हे तर पूर्ण घाण झालेलं पाणी आणि हे पण घाणच पाणी आहे. तिकडे एक आहे ते पिणं योग्य आहे तिकडे. इथे स्टेअर्स पण आहे खाली जायला पाण्यामध्ये. फिश पण आहे रे याच्यात. ते पण बेडूक मिळाले ते लोक तेच पाणी पित होते. काय खतरनाक दिसतोय तो बेडूक. किती मोठं आहे. मेला वाटतं तुम्हाला? नाही तरंगतो. खतरनाक दिसतोय. तर अशिरीगड किल्ल्यावर आम्ही आलेलो आणि अशिरीगड हा किल्ला संभाजी महाराजांचा आहे. म्हणजे हा किल्ला आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. नंतर याला संभाजी महाराजांनी जिंकून घेतला. नंतर मग स्वराज्यात आला. मग नंतर हा परत पोर्तुगीजांनी आपल्याकडून घेतला संभाजी महाराजांच्या देत नंतर. मग नंतर परत आपले वसईच्या मोहीमच्या टायमाला चिमाजी अप्पा त्यांनी हा किल्ला परत आपल्या स्वराज्यात आणला. आणि नंतर मग इंग्रजांच्या राज्य आल्यावर इंग्रजांनी इथे राज करून या किल्ल्याची पूर्ण वाट लावली. तर किल्ला चांगल्या प्रकारे बघून आमचा झालेला आहे. तर आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. तर डायरेक्ट आम्ही आता खाली जाऊन भेटू. तर आम्ही ट्रेक कंप्लीट करून खाली आलो आता आणि ट्रेक खूप चांगल्या प्रकारे झाला. दिशान कसा होता ट्रेक? मस्त होता. तर आता हा व्लॉग आम्ही इथे एंड करतो.